आज आपण मसूरची डाळ वापरून झणझणीत शेवग्याची आमटी बनवलेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही शेवग्याची आमटी करून पहा, खूप छान होते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण आमटी बनवायला सुरुवात करू। तर या ठिकाणी कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। तेलही गरम झालेलं आहे। मोहरी घालूयात अर्धा चमचा। मोहरी छान तडतडलेली आहे। आता अर्धा चमचा जिरे घालायचं आहे। कसुरी मेथी घालूयात। कढीपत्ता घालायचा आहे। साधारण 1.5 वाटी मसूर डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती घालूयात। अर्धा चमचा हळद घालायची आहे। 3 चमचे कांदा लसूण मसाला घालूयात। 1.5 चमचा मिरची पावडर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालूयात। अर्धा चमचा हिंग घालायचा आहे। मोठ्या आचेवर डाळ 2 ते 3 मिनिटांकरता छान परतवून घेऊ आणि मंद आचेवर 5 मिनिटांकरता वाफ काढूयात। शेवगा कोवळा असल्यामुळे तो लगेच शिजला जातो। डाळ लवकर शिजली जात नाही, तर त्याकरता आपण 5 मिनिटांकरता वाफ काढूयात। तर ह्या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहेत। झाकण काढायचं आहे। शेवगा घालूयात। मिक्स करून घेऊ। एक चमचा गरम मसाला घातलेला आहे। मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। कोथिंबीर घालूयात। आमटी तुम्हाला कितपत पातळ हवी त्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता। आमटीला उकळी आलेली आहे। मंद आचेवर 10 मिनिटांकरता वाफ काढूया। तर 5 मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे। आमटी एकदा वरखाली करून घ्यायची आहे आणि पुन्हा झाकून ठेवायची आहे। डाळ आणि शेवगा शिजण्यासाठी 12 मिनिट लागलेले आहे। तर शेवगा कोवळा असल्यामुळे 10 मिनिटात शेवगा छान शिजलेला आहे आणि डाळ ही अगदी छान शिजलेली आहे। तर आता झाकून ठेवायची गरज नाहीये। फ्रेश कोथिंबीर घालूया आणि 2 ते 3 मिनिटांकरता आमटी उकळू देऊयात। आता गॅस बंद करायचा आहे। तुम्ही पाहू शकता आमटीला कलरही किती छान आलेला आहे। अशा प्रकारे आपली मसूरची डाळ घालून शेवग्याची आमटी ही तयार आहे। शेवग्याची आमटी खूप सुंदर झालेली आहे। तर तुम्हीही अशा प्रकारे आमटी करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।